दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। आम्हाला विली तू जीवापाड माया, आम्हाला विली तू जीवापाड माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही गळाला। मनूची नीती कंपली आता, मनूची भीती संपली आता, रचिला इथे तूच समतेचा पाया, रचिला इथे तूच समतेचा पाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया। कवी रंगराजजी ढेंगडे लिहितात, भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व मानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर साहेब, अमरावती जिल्हा सचिव, अमरावती जिल्हा अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय डॉ. प्रमोदजी भालेराव सर, आमचे अमरावती जिल्ह्याचे कार्यालय सचिव आदरणीय राहुलजी शिंदे सर, पर्यटन महिला सचिव आदरणीय पुष्पाताई बोरकर मॅडम, तसेच SSD सचिव अमरावती जिल्हा आदरणीय दास सर, अमरावती जिल्हा संघटक आदरणीय भटकर सर, उपस्थित सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांना सर्वांना माझा जय जय। भगवान गौतम बुद्ध यांची जयंती म्हणून म्हणायचं आहे, प्रकाशी अंतरी तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी, तुझाच गौतमा पळे प्रकाशी अंतरी तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। कया कया फुले फुले फुला पुकारते, पहा तुझीच चालली नभात आरती। कया कया फुले फुले फुला पुकारते, पहा तुझीच चालली नभात आरती। तुला दिशा निहारती, तुला दिशा निहारती यशोदरे परे, तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी। तुझाच गौतमा पळे प्रकाशी अंतरी, तुझेच धम्म चक्र हे फिरे जगावरी। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। तुझ्यामुळेच झाला अखेर फैसला, दिलास धीर तोडल्या मीत शृंखला। तुझ्यामुळेच झाला अखेर फैसला, दिलास धीर
शरणं गच्छामि तुलाच दुःखामुचे तथागताकडे तुझेच सात्वना आमाशनोशिने मिळे तुलाच दुःखामुचे तथागताकडे तुझेच सात्वना आमाशनाशने मिळे निरात पंचशीलता निनाद पंचशीलता गुणे गरोदरे तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी तुझाच गौतमा पळी प्रकाशे अंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला तुझ्यामुळेच मार्ग हा आम्हास लाभला तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला तुझेच सत्य आपुळे तुझेच सत्य आपुळे लढेल संगरे तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी तुझाच गौतमा पळे प्रकाशे अंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुझ्या समान एकही नसे तुझ्या विना सदैव या पुढे करो तुझीच वंदना तुझ्या समान एकही नसे तुझ्या विना सदैव या पुढे करो तुझीच वंदना बरेल अमृता परी बरेल अमृता परी तुझीच वय करे तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी तुझाच गौतमा परी प्रकाशे अंतरी तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि नोव्हेंबर 1914 कार्यक्रमाला इथे आले आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केला होता की कोणतं की ही जी अभ्यासिका आहे या अभ्यासिकेला एका हॅलोजनची गरज आहे म्हणून त्याच दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं होतं संकल्प केला होता की अभ्यासिकेला त्यांच्यातर्फे एक हॅलोजन म्हणून भेट देण्यात आला दान देण्यात आलं तर ते दान स्वीकारण्याकरता मी या वाचनालयाचे सचिव आदरणीय व्ही.एस. मेश्राम सर या समोर या धम्म मंचाच्या समोर सोबत वाचनालयाचे जे संचालक मंडळ आहे बाळू मैसूर कहाड सर सुद्धा या आज घोडेस्वार सर या ठिकाणी एकनाथजी घोडेस्वार सर हजर नाही तरी वाचनालयाच्या वतीनं त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद सर की आपण वाढदिवसाच्या निमित्त एक संकल्प केला आणि एका महिन्याच्या आत तो पूर्ण सुद्धा केला.
आपले दान परिमता त्यांनी या ठिकाणी पूर्ण केले. वाचनालयाचे सचिव मी 1-2 दिवसातच त्या हॅलोजिनची या ठिकाणी फिटिंग करते. ते स्वतःच बाहेरून आहे, त्याच्यामध्ये अडचण नाही. सायंकाळला जेव्हा ती शेवटच्या घरावर आली तेव्हा तिने पाहिलं की अरे असं कोणतंच घर नाहीये की ज्याच्यामध्ये कोणी मेलेलं नाहीये. आणि जे कोणी मेलेलं नाहीये म्हणजे याचा अर्थ की प्रत्येकाला या जगातून जावंच लागतं. तर तथागतांना जे तिला सांगायचं होतं ती दिवसभर फिरल्यावर तिच्या ते लक्षात आलं. आणि शेवटी जेव्हा ती तथागताकडे आली तेव्हा तिने प्रश्न विचारलाच नाही की माझं बाळ जिवंत करून द्या. तिनेच उत्तर दिलं की या जगामध्ये ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे. तर तथागतांनी आपल्या धम्माद्वारे लोकांना प्रॅक्टिकल ओरिएंटेड काम सांगितलं आणि त्यांच्या गोष्टी सुद्धा त्यांचे जे प्रसंग आहेत ते सुद्धा आपल्याला ते सांगतात. आणि त्याचवरून आपण ही शिकवण घेऊ शकतो की तथागतांचं जे पंचशील आहे, आर्य अष्टांग मार्ग जो आहे हा फक्त पाठ करण्यासाठी नाही, हा फक्त म्हणण्यासाठी नाही. तथागतांच्या पंचशिलातलं एक जरी शील तुम्ही आचरणात आलं तर तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. म्हणून तथागताचा धम्म हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे आणि तो तुम्हाला आचरणाशिवाय शक्य नाही. आपण जे नुसतं म्हणत राहतो, आपण भोकमपट्टी करतो पण त्याच्या विरुद्ध आचरण करतो. तर माझं सगळ्यांना असं नम्र निवेदन आहे की तथागताच्या या आजच्या पावन दिनी आपण प्रत्येक महिन्यात एक शील पालन करण्याचा जरी प्रयत्न केला तर वर्षभरात 5 शील पालन करणे काही मोठी गोष्ट नाही. आणि हे जर 5 शील आपण पालन केले तर मी नाही, मला असा विश्वास आहे की तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. अशा मला आशा नाही, संपूर्णपणे विश्वास आहे. कारण 2500 वर्षापूर्वी तथागतांनी ते आपल्याला सांगितलं आहे आणि जे सांगितलेलं आहे ते आचरणात आणणं काही कठीण नाही. एवढे सांगून मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. त्यात कुठलाच पाखंडवाद नाही आणि आचरणावर बदल. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता फुले यांना नमन करते. आजच्या या बुद्ध जयंतीच्या पर्वावर एक शुभेच्छा मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित असलेले जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सर, कोषाध्यक्ष भालेराव सर, संघटक भटकर सर, कार्यालय सचिव शेंडे सर, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते,
आपल्या सर्वांना या प्रसंगी जय भीम करते आणि सर्वांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देते. 14 एप्रिलला आपण आताच बघितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली. 11 एप्रिलला ज्योतिबा यांची आपण जयंती केली. 10 तारखेला सम्राट अशोकांची सुद्धा आपण जयंती साजरी केली. म्हणजे एकंदरीत हा एप्रिल महिना आपण जयंतीमध्ये नव्हे, आपण जे सिंहावलोकन काय करतो आहोत त्या सिंहावलोकन करण्यासाठी एप्रिल महिना हा सतत गेला आणि आज 12 मे या 12 मेच्या पर्वावर वैशाखी पौर्णिमेला ज्याला आपण त्रिगुणी पौर्णिमा म्हणतो आहे या त्रिगुणी पौर्णिमेच्या पर्वावर आपण पुन्हा अजून एक विचार प्रवण करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत. वास्तविक पाहता 6-7 मे पासून या देशामध्ये जे युद्धाचं सावट एक प्रकारे या भारत देशाच्या प्रत्येक माणसामध्ये या युद्धाच्या सावटामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि हे भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना एक आशेचा किरण हाच आहे की तुम्ही कितीही युद्ध लढवा परंतु शेवटी तुम्हाला शांतीच्या मार्गाने जाण्यासाठी बुद्धाला स्मरण करावं लागेल, बुद्धालाच अंगीकारावं लागेल. देशातही आपण अवलोकन केलं तर आमच्या ज्या 84,000 जे स्तूप होते, आमची बौद्ध धर्मांची जी धरोहर होती ही धरोहर इथल्याच जातीवाद्यांनी इथल्याच मनुवाद्यांनी आपल्या घशामध्ये टाकली आणि पुन्हा बौद्ध गयेचं जे विहार आहे महाबोधी विहार आहे या महाबोधी विहारासाठी जो एक सततचा संघर्ष हा जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर होत आहे आणि त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असताना देखील आमची भूमिका काय राहावी हा देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जेव्हा भगवान बुद्ध आपल्या तत्वज्ञानाचा प्रचार करताना जेव्हा ते गावोगाव शहर नगरी पादांतरात करत असताना ते अशाच एका विहारामध्ये गेले आणि विहारामध्ये गेल्यानंतर त्या श्रावस्तीच्या लोकांना कळलं की भगवान बुद्ध या विहारामध्ये येत आहे. खूप त्यांनी गर्दी केली कारण भगवान बुद्धांचं प्रवचन म्हणजे हा कार्यकारण भाव आणि प्रतिज्ञ समुत्पादनाचा हा सिद्धांत भगवान बुद्ध हा सांगत असल्यामुळे पंचशिलेचं अष्टशिलेचं महत्व भगवान बुद्धाच्या मुखातून निघत असल्यामुळे ती ऐकण्यासाठी श्रावस्तीच्या लोकांची खूप गर्दी झाली आणि त्यामुळे गर्दी झाली, पूर्ण नगरी फुलून गेली. भगवान बुद्ध जिथे थांबले होते तिथे मात्र त्या गर्दीने तो परिसर फुलून गेला. भगवान बुद्ध मी गर्दी बघितली आणि स्तब्धच राहिले, शांत राहिले. लोकांना वाटायला लागलं आहे की आम्ही म्हणजे एवढी गर्दी केलेली आहे तरी भगवान बुद्ध अजून म्हणजे का प्रवचन देत नाही आहे. म्हणून तिथून हळूहळू लोक निघून गेली. पुन्हा दुसरा दिवस आला, दुसऱ्याही दिवशी सुद्धा तेच झालं. लोकांची खूप लोकांची गर्दी. भगवान बुद्ध मात्र स्तब्धच राहिले, काहीही न बोलता ते गप्प राहिले. पुन्हा लोकांना वाटायला लागलं की अरे आम्ही एवढे गर्दी करून राहिलेलो आहोत तरीही भगवान बुद्ध का प्रवचन देत नाही. पुन्हा दुसऱ्या लोक
निघून गेले. पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा काही लोक आता 100 होते, 100 मध्ये आता 50 पर्यंत आले.